ही भाजी आपली काढून झालेली आहे. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालू शकता. ही आपली वालाच्या शेंगाची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण वालाच्या शेंगा बनवणार आहोत. त्यासाठी आपण ह्या वालाच्या शेंगा घेतल्यात आणि या वालाच्या शेंगा आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. ह्या अर्धा किलो आहेत. या अर्धा किलो वालाच्या शेंगाची आपल्याला भाजी बनवायची आहे. तर आपण हे काळा मसाला वापरून भाजी बनवणार आहोत. चला आपण वालाच्या शेंगाची भाजी बनवूयात. इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे आणि गॅस पण ऑन केला आहे. आता आपण यामध्ये तेल घालूयात. यामध्ये आपण थोडंसं तेल घातले. हे तेल पण गरम झाले. आता आपण यामध्ये थोडेसे जिरं घालूयात. हे जिरं छान भाजलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला लसूण आणि अद्रक ही पेस्ट घालायची आहे. ही लसूण आणि अद्रकाची पेस्ट हा लसूण आपला पूर्णपणे भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा काळा मसाला घालायचा आहे. हे छान मिक्स करून घ्या. आता या मसाल्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा घालायच्या आहेत. ते छान असं मिक्स करा. या शेंगा आपल्याला अशा छान तेलामध्ये भाजून घ्यायच्या, कारण याचा कलर असा हिरवा होतो आणि कलर हिरवा झाल्याच्या नंतर शेंगा पण अशा छान दिसतात. आता यामध्ये घालायचं आपल्याला हा बारीक चिरलेला एक टोमॅटो. तेही मिक्स करून घ्या. आता याला आपल्याला झाकून ठेवायचे. 2 मिनिटं असं झाकून ठेवा. वाफ द्या छान. चला आपण ह्या वालाच्या शेंगा वाफ झाली का नाही पाहूया. खूप अशी छान वाफ बसलेली आहे, पाहू शकता. आणि या पूर्णपणे शेंगा हिरव्याच राहिलेल्या आहेत. हे पहा. आता आपल्याला यामध्ये घालायचे हे जिरं पावडर आणि हे धन पावडर. हे मिक्स करून घ्या. आता यामध्ये घाला आपलं हे चवीनुसार मीठ. हेही मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं वाटण घालायचंय आणि हे वाटण असं मोठं वाटून घ्यायचंय, बारीक वाटलेलं नाही घ्यायचं. हे 4 चमचे वाटण घालू शकता किंवा आवडीनुसार आपलं कमी जास्त चालतं. हेही मिक्स करून घ्या. अशी वालाची शेंगाची भाजी आपण ऑफिस डब्बा किंवा शाळेच्या टिफिनसाठी बनवू शकतो आणि याला वेळही लागणार नाही. ही अशी सुकी भाजी आपली तयार झाली आहे. हे पहा. आता मी ही काढून घेते. ही भाजी मी अशी काढून घेते. खूप फास्ट झालेली आहे आणि याला या शेंगाचा कलरही बदललेला नाही. टिफिनसाठी एकदम आपण फास्टली बनवू शकतो. मिरी घालू शकता. ही आपली वालाच्या शेंगाची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. नक्की ट्राय करा.